ऐरोली सेक्टर 4 येथे दिवंगत बाळू राघव सोनवणे उद्यानात सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला। प्रभागातील नागरिकांची उद्यान सुशोभीकरणाच्या सततच्या मागणीनुसार माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे व माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे यांनी पाठपुरावा करून नुकतेच नागरिकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला। यावेळी माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली, तर जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी हार व श्रीफळ वाढवून कामाचे भूमिपूजन केले। तसेच अंकुश सोनवणे व ज्येष्ठ नागरिकांनी श्रीफळ वाढवून आपली उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, अंकुश सोनवणे व हेमांगी सोनवणे यांनी कुदळ मारून कामाचे उद्घाटन केले। मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, मनोज हळदणकर व इतर मान्यवर, प्रभागातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। ऐरोली सेक्टर 4 येथील आमच्या नगरसेविका हेमांगीताई अंकुश सोनवणे यांच्या प्रभागामध्ये पूर्वीचा जो प्रभाग होता त्या प्रभागामध्ये हे उद्यान आहे। अंकुश काळू राघव सोनवणे हे उद्यान आहे। या उद्यानामध्ये गेली 7-8 वर्षापूर्वी हे उद्यान तयार केलेलं होतं आणि यामध्ये विविध प्रकारचे काही खेळाच्या अनुषंगातून, काही बसण्याच्या अनुषंगातूून, काही इतर सुशोभीकरणाच्या अनुषंगातून काम व्हावं अशा प्रकारची येथील स्थानिक नागरिकांची मागणी होती। आणि हेमांगीताईंनी सातत्याने, त्यांचे पती अंकुश सोनवणे या दोघांनी सातत्याने त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे, आयुक्तांकडे हा पाठपुरावा करून ह्या उद्यानाचा कायापालट करण्याचा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त करून पाठपुरावा केला कामाचा आणि आज या ठिकाणी त्या कामाचा शुभारंभ होत आहे। हेमांगीताई ह्या सभागृहामध्ये अतिशय त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारून प्रत्येक कामामध्ये तत्परता दाखवून त्या ठिकाणी आपल्या प्रभागातील नागरिकांचा कामांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना कसा मिळेल आणि त्याकरता आपल्या प्रभागामध्ये असलेले नागरिक आणि त्यांची गरज यासाठी प्रशासनाकडे सभागृहामध्ये वारंवार त्यांनी आवाज उठवला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकीमध्ये त्यांना येथील जनता आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे। नमस्कार, मी उत्कर्षा उदय पाटील, राहायला सेक्टर 4 मध्येच राहते। सेक्टर 4 येथील काळू राघू सोनवणे हे जे गार्डन आहे ते नूतनीकरण आज करायचं असा मोठा योग असा आलेला आहे। खरंच खूप आनंद होतोय, कारण का हे जे गार्डन आहे हे बरोबर सेक्टर 4च्या सेक्टर 4, सेक्टर 16, सेक्टर 17, सेक्टर 3 इथे बरेचसे नागरिक या ठिकाणी येत असतात। हे ज्या ठिकाणी जे शिल्प आहेत त्या ठिकाणी ते नवीन होणार आहे, त्याचप्रमाणे जे खेळणी आहे त्याचं नूतनीकरण होणार आहे। सकाळी आमचा बलवान योगा असतो, त्या बलवान योगासाठी आम्हाला एक जागा करून मिळणार आहे। त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मुलांसाठी खेळण्यासाठी इथे एक टर्फ आयोजित केला आहे, जेणेकरून इतर पब्लिकला त्रास होऊ नये। खरोखर खूप छान विचार इथे अंकुश सोनवणे साहेब, तसेच आमच्या लाडक्या सगळ्यांच्या हेमांगीताई सोनवणे यांनी हा विचार जो मांडलेला आहे खरंच खूप पाखडण्याजोगा आहे। सर्वप्रथम मी महानगरपालिकेतील आयुक्त, त्याचप्रमाणे आपले सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचे आभार मानेन। त्यानंतर आपले अंकुशजी सोनवणे साहेब जे नेहमीच तत्पर कार्यरत असतात। त्यानंतर हेमांगीताई सोनवणे यांच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे असतो। त्यांनी खरंच त्यांच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं खरंच खूप कमी आहे। त्या सर्वांचं खरंच सगळं पूर्ण कार्यकर्त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, जो एवढा मोठा एक नूतनीकरणाचा जो त्यांनी विचार केला आहे तो खरंच खूप वाखाणण्याचा आहे। मी मनोहर पाटील सेक्टर 4 मध्ये राहतोय। या गार्डनचं उद्घाटन जे होत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या नगरसेविका हेमांगीताई सोनवणे, त्याचबरोबर अंकुशजी सोनवणे यांचं मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। कारण इथे येणारे जे लोक आज जरी बघितला तिथे तर प्रचंड प्रमाणामध्ये इथे लहान मुलं येतात, सिनियर सिटीजन येतात आणि सगळ्या म्हणजे वयोगटातील सर्व इथे लोक उपस्थित राहतात। पण यांना काही ज्या अडचणी आहेत, मग ते फुटपाथ असेल किंवा जे काही स्टॅच्यू वगैरे आहेत, हे वेगवेगळे स्टॅच्यू असतील किंवा मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जे उभं केलेले जे त्यांचे काय म्हणतो आपण की त्याला खेळणी वगैरे असतील, ही अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मिळावीत ही एक अपेक्षा सर्व नागरिकांची इथल्या होती आणि ती पूर्ण करण्याचा संकल्प अंकुशजी सोनवणे त्याचबरोबर हेमांगीताई सोनवणे हे करतायत। आणि ही मागणी जी आहे ही सर्व सेक्टर 4 मधील सर्व नागरिकांची आहे आणि त्यांनी इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीचं काम करावं
आणि सगळ्या बाबतीत म्हणजे रस्ते असतील किंवा गार्डन असतील या बाबतीत त्यांचं सुशोभीकरण करून या लोकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद द्यावा एवढीच आमच्या नागरिकांची भावना आहे. धन्यवाद. आज दिवंगत काळू राघव सोनवणे हे गार्डन ऐरोली सेक्टर 4 मध्ये आहे. या गार्डनचं नूतनीकरण करणे याचा आज नारळ आम्ही इथे फोडत आहोत. बऱ्याच नागरिकांची मागणी होती आमच्याकडे की गार्डन मध्ये बसण्यासाठी बाकडे पाहिजे किंवा मुलांना जे साहित्य आहे मुलांचे खेळणी ते काही तुटले फुटलेले आहे. म्हणजे गार्डन आहे, गार्डन मध्ये साहित्य पण आहे, पण त्यांच्या दुरावस्था झालेली आहे. हा सगळ्याचा विचार करून आता मुलं क्रिकेट खेळतात. क्रिकेट कसं ओपनली खेळतायत. मग जेव्हा आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा महिला इतर नागरिक जेव्हा राऊंड मारतात सकाळचे चालतात तेव्हा बरेच जणांची अशी तक्रार असते की आम्हाला चालताना बॉल लागतो. मग क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक ट्रफ बनवणे म्हणजे इतर ज्या मोठ्या गार्डन मध्ये कसं क्रिकेट खेळतात किंवा बॅडमिंटन खेळतात त्यांच्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे. जाळी लावून चारी बाजूने जाळी लावून व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या गार्डन मध्ये पण आपण करत आहोत. या सगळ्या नागरिकांची मागणी होती की चांगलं सुसज्ज असं गार्डन आम्हाला पाहिजे. तो सगळ्यांच्या नागरिकांच्या मागणी चा विचार करून आज इथे गार्डन नूतनीकरण करणं याचा नारळ आम्ही फोडत आहोत. आणि या उद्घाटनासाठी उपस्थित नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहेत, मनोज हळदणकर साहेब उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ नागरिक सर्व उपस्थित आहेत. माझ्या महिला भगिनी, माझ्या मैत्रिणी, सर्व ज्येष्ठ नागरिक महिला. आणि इथे रोज गार्डन मध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जे सगळे नागरिक उपस्थित येत आहेत त्या सगळे नागरिक आमच्या ह्या उद्घाटनासाठी त्यांनी सर्व उपस्थिती दाखवलेली आहे. मी मनापासून त्यांचा सर्वांचा आभार मानते. आणि त्यात करून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व अधिकारी यांचेही मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. कारण हे काम पटकन कागदावर लिहिलं आणि पास झालं असं नाही. त्याच्यासाठी भरपूर मेहनत लागलेली आहे. मी खरोखर मनापासून सर्वांचा अगदी धन्यवाद देते सगळ्यांना. नमस्ते. हनुमंत आनंदराव खराडे, मी शिक्षक होतो. आज राघव काळू सोनवणे या उद्यानाचं नूतनीकरण या विभागाचे समाजसेवक अंकुश सोनवणे साहेब, या विभागाच्या नगरसेविका हेमांगीताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून या उद्यानाचं नूतनीकरण होत आहे. आणि हे नूतनीकरण म्हणजे सेक्टरमधील 4 मधील लोकांची स्वप्नपूर्ती आहे. कारण नवी मुंबई हे 21व्या शतकातील आधुनिक शहर आहे आणि त्याला अनुसरून हे उद्यान व्हावं ही नागरिकांची खूप दिवसापासूनची इच्छा होती. आणि ही इच्छा पूर्ण करण्याचं काम सोनवणे साहेब आणि सोनवणे मॅडम यांनी केलेलं आहे. म्हणून मला वाटतं या उद्यानाचं नूतनीकरण म्हणजे सेक्टर 4 मधील नागरिकांची स्वप्नपूर्ती आहे. कारण या उद्यानामुळे अनेक लोकांना चांगलं आरोग्य मिळालेलं आहे. कोरोना काळामध्ये या उद्यानाचा फायदा काय झाला ही या सेक्टर 4 किंवा आजूबाजू परिसरातील लोकांना माहीत आहे. आणि हे उद्यान अद्ययावत व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण होत आहे. हे काम करण्याचं त्यांना मनोबल मिळावं अशी या सर्व नागरिकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी दिवंगत काळू राघव सोनवणे उद्यानाचं सेक्टर 4 ऐरोली या ठिकाणी उद्घाटन म्हणजे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. आमचे जिल्हा प्रमुख माननीय द्वारकांजी भोईर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ असेल, सर्व असोसिएशनचे पदाधिकारी असतील, महिला भगिनी असतील, आमच्या युवा सेनेचे कार्यकर्ते असतील, तसेच अनेक शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोहोचले. अनेक उत्साह होता. कारण या ठिकाणी सर्वांची मागणी होती की या ठिकाणी एक आपण जेव्हा पाहतो इतर शहरामध्ये एक चांगलं असं सुसज्ज गार्डन असतं, तिथं मग विविध प्रकारची संकल्पना मांडलेली असते. आणि या ठिकाणी सर्व नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला एक साहेब आपण जे काम करतात एक चांगलं काम करता, नगरसेविका हेमांगी सोनवणे असेल, मी असेल, आमचे कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यापासून चांगलं काम होत असतं. तर आपल्याला गार्डन पण आपलं एक तसं एक उच्च दर्जाचं एक चांगल्या प्रकारे गार्डन झालं पाहिजे. त्या अनुषंगाने या गार्डनमध्ये मग शिल्प असतील, तुमचे फुटपाथचे रुंदीकरण असतील, नवीन झुडपं असतील, अशी अनेक कामे, तसेच वॉटर टँक जी 50 लिटरची अंदाजे ती असेल. या ठिकाणी अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक खेळाचं जे मैदान आहे त्याच्यासाठी एक लाकडी बैठक आसन व्यवस्था असेल, म्हणजे स्टेडियमच्या टाईप असणार.
आणि त्या क्रिकेटचं काय कृष्ण स्टफ ते असणार, परत बॅडमिंटनचं, व्हॉलीबॉलचं, असे म्हणजे अनेक प्रकारचे गेम त्या ठिकाणी सुसज्ज आणि एक आधुनिक पद्धतीचं लोकांना आवडेल अशाच या पद्धतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये कंडोनियम अंतर्गत जे कामं असतील, मग ते मलनिसारण असेल, तुमची वॉटर पाण्याची लाईन असेल, अशी अनेक कामं या ठिकाणी आमचे मान्य पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्याने या ठिकाणी कंडोनियमची कामं देखील त्यांचं देखील या ठिकाणी लवकरच आचारसंहिता जर लागली, उशीर लागली, त्याचं देखील उद्घाटन करण्यात येईल. एकंदरीत एवढं सांगायचं, या विभागामधील नागरिकांचा आम्हाला पूर्णपणे आशीर्वाद आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ते सर्व पाठीचे असल्यामुळे आम्ही एवढी मोठी कामं करू शकतो. आज या ठिकाणी पाहिलं असेल, मला कोणीतरी बोलले की या गार्डनमध्ये काही RTI कार्यकर्ते आले होते, काही पत्रकार आले होते, पण त्यांना एवढं समजत नाही की त्यांचं म्हणणं की गार्डन चांगलं आहे, मग कशाला खर्च. अरे तुम्ही गार्डनचा पहिले उद्देश समजून घ्या. आज या ठिकाणी आम्ही भूमिपूजन घेतलेलं, कसलं घेतलेलं आहे. या ठिकाणी अनेक संकल्पना आम्ही त्या गार्डनमध्ये मांडलेल्या आहेत. त्याच्या माध्यमात एक विद्युत रोषणाईचं असेल, तुमचं शिल्प असेल, तुमचं फुटपाथचं रुंदीकरण असेल, अनेक गवताचं एक चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं असेल, स्टेडियम असेल, असं काम असताना हे उगाचच आपली काहीतरी अमाऊंट बघतात ना, अमाऊंट बोलली की यांना वाटतं काय तो कॉन्ट्रॅक्टर आणि पालखीच्या ते खाणार आहेत. थोडं तरी समजून घेतलं पाहिजे. आपण नागरिक सुज्ञ नागरिक आहात. आपण नागरिकांची दिशाभूल जरी केली असेल, नागरिक एवढी दिशाभूल होणार नाही, का त्यांना माहिती आहे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं काम होणार आहे. त्यामुळे जे RTI कार्यकर्ते असेल किंवा जे अनेक जे इथं कोणतरी आलेले असेल, त्यांना मी एवढीच विनंती करेन की कामाचं पहिलं महत्त्व समजून घ्या, नागरिकांच्या समस्या बनवून घ्या. तुम्ही उगाच आज आम्ही काही इलेक्शन आले म्हणून काम करत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामं चालू आहेत, आमच्या माध्यमातून असेल, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, आणि त्यामुळे अनेक कामं या ठिकाणी होत असतात. अनेक लोकोपयोगी कामं झाले. आपण पाहिलं असेल कंडोनियम अंतर्गत फुटपाथ झाला असेल, मुख्य मलनिसारणाची कामे, समाज मंदिराचं सुशोभीकरण झाले असेल, अशी अनेक कामे आहेत झालेले आहेत. आणि त्या माध्यमातून सातत्याने गेल्या 5 वर्ष जरी इलेक्शन नसेल झाले तरी 5 वर्षामध्ये आपण आमचा चार्ट पाहावा, या विभागात किती कामं झालेली आहेत. त्यामुळे आपण जो अप्रचार जो करत आहात की आम्ही इलेक्शन आणून या ठिकाणी कामं करतो, हे अगदी चुकीचं आहे. आम्ही नागरिकांमध्ये मिसळा, तळागाळातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि तळागाळात काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी कोणी काय होईल त्याची आम्हाला चिंता नाही. या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. या ठिकाणी मी एवढंच बोलतो. धन्यवाद.